मुंबईतील आंदोलनाचा मार्ग उद्या जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे। तर सरकारने गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला। तसंच वेळेत आरक्षण दिलं तर मुंबईला जाण्याची वेळच येणार नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे। आम्हाला वाटत नाही म्हणून तर मुंबईला चाललो होतो आम्ही। आम्हाला वाटत नाही की ते 20 तारखेपर्यंत देतील, कारण इथून मागं 4 वेळेस तसं केलंय म्हणून, आणि ते देणार असले 20 तारखेच्या आत। आम्हाला कुठं हौस मुंबईला जायची? आम्हाला मुंबईला जायची हवस नाही आहे। आम्हाला आमचे पोरांचं पुढच्या काळात खूप वाटलं होऊ शकतं, पोरं पुरे वायाला जातील, म्हणून आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचं आहे। ही आमची गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे आणि तिच्यावर आम्ही ठाम आहेत। यांनी हल्लं बी तिकडं, यांच्या सरकारनं गोळ्या बी घातल्या तरी आरक्षण घातल्याशिवाय मी मागं सरकत नाही। तर आम्हाला नाविलाज आहे मराठ्यांना, आम्हाला मुंबईला यावंच लागणार आहे। आणि मराठ्यांना सुद्धा पुन्हा एकदा विनंती आहे माझी, घरी बसू नका। आपण नसताना आपल्या पश्चात आपल्या लेकरांचे खूप आयुष्याचे हाल होते, त्यामुळे एकदा लेकराला तुम्ही आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजे जमीन काही दिलेली, आणि ही आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजेच हे आरक्षण त्यांना एकदा आयुष्याचं द्या। घराच्या बाहेर पडा, सगळे मुंबईकडे चला। 20 तारखेला सगळ्यांनी अंतरवालीपासून पायी निघायचं, पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी नाही यायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।